Good morning everyone, welcome to my new another video. This is शीतल. तर आता वाजले आहेत 7. तर फार थंडी आहे बाहेर. फटाफट आता बेड क्लीन करून घेते, व्यवस्थित ब्लँकेट्स वगैरे ठेवून देते, कारण दिवसभर मला जर बेड व्यवस्थित नसेल ना तर मला बिलकुल आवडत नाही आणि सारखी मग दिवसभरातून असं झोप आल्यासारखी वाटते. म्हणून पहिल्यांदा मी एकच काम करते की बेड व्यवस्थित आवरून ठेवते. तर बाहेर तर फार थंडी आहे, बाहेर नाही जात, थोड्या वेळाने जाईल, मग तुम्हाला दाखवते बाहेरचं क्लायमेट. सध्या दरवाजे वगैरे सगळे लावून ठेवले आहेत मी. तर ब्रश वगैरे झालं माझं, आता गरम पाणी पिऊन घेते. बट त्या अगोदर मी मागच्या पण ब्लॉग्समध्ये नाही, व्हिडिओमध्ये मागच्याच लास्ट सांगितलेलं की मी आता तूप पण खाणार आहे, म्हणजे स्टार्ट करेल. मला आवडत नाही बट तरी खाल्लेलं चांगलं असतं, म्हणजे की ज्यांचे पण जॉईंट्स वगैरे दुखत असणार ना तर त्यांनी तूप खाल्लं पाहिजे. त्यांनी जॉईंट्स वगैरे दुखत नाही. तर चला, माझं तर काही दुखत नाही बट तरीही मी स्टार्ट करते. बघूया, दुखण्याचीच का वाट बघायची काही, त्यापेक्षा अगोदरच सगळं स्टार्ट करून द्यायचं, म्हणजे नंतर दुखणार नाही काही. सो आणि चांगलं पण असतं तूप वगैरे डायजेशन वगैरेसाठी किंवा बाकीच्या स्किनसाठी वगैरे चांगलं पण असतं, म्हणून म्हटलं चला खाऊया. तर एकदम थोडं खाल्लं आहे, कारण की स्टार्टिंगला जास्त खाल्लेलं वॉमिटिंगसारखं होईल मला, म्हणून मग एकदम थोडं खाल्लं. ते पण खाली पेट खाल्लं, काही न पिता काहीही नव्हतं खाल्लं, खाली पेट खायचं तूप. तर आता मी पाणी पिऊन घेते. पाणी पिऊन झालं का क्लिनिंग वगैरे करेल आणि लगेच एक्सरसाइज स्टार्ट करेल, कारण फार थंडी वाजते. एक्सरसाइज करून जरा गरम वाटेल मस्त. आणि एक्सरसाइज माझा बेस्ट पार्ट आहे दिवसातला, म्हणून मग मी तो कधीही टाळत नाही. तर चला आता फटाफट एक्सरसाइज करून घेते. सो गाईज, माझी एक्सरसाइज वगैरे झाली, नंतर क्लिनिंग वगैरे पण केलं, बट ना शूट नाही करता आलं. ॲक्च्युली मला वाटलं फोन चालू आहे कॅमेरातला, बट ऑफ होता तो, म्हणून मग क्लिनिंगचं तर काही शूट नाही करता आलं. डिरेक्टली एक्सरसाइज मग व्हिडिओ टाकला मी. तर माझी आंघोळ वगैरे झाली, मस्त फ्रेशनअप झाली, स्किन केअर केलं छोटंसं. आता टू डू लिस्ट करते. ॲक्च्युली ऑलरेडी 2 कामं झाली आहेत, एक्सरसाइज आणि क्लिनिंग. बाकीचे तर आता चला दिवसभरातून करू. तर मला काय काय करायचं आहे ते मी सगळं लिहून घेतलं आहे. जसं की क्लिनिंग, एक्सरसाइज होती, कुकिंग राहणार, ब्रेकफास्ट. तर चला आता मी फटाफट ब्रेकफास्ट करून घेते. तर ब्रेकफास्टमध्ये आज मी फर्स्ट टाईम, म्हणजे मी कधीच केलेलं नाही आहे उपमा. फर्स्ट टाईम मी उपमा करते. मम्मीला विचारून घेतलं कसं करतात, आता मी त्या पद्धतीने करते. खूप इझी आहे, म्हणून मग मला इतकं काही हार्ड वाटलं नाही. म्हटलं चला आज आपण करूया. मम्मी करणार होती पण म्हटलं मी आज करते. तर व्यवस्थित अगोदर चॉपिंग वगैरे करून घेते. आणि माझ्या प्रत्येक ब्लॉग्समध्ये कुकिंग दाखवत असते, तर जे मला आवडतं ना करायला तर तेच मी दाखवते. म्हणजे की जे पण नवीन काही करत असेल ते दाखवते, किंवा मला म्हणजे छान वाटत असेल जर एखादी गोष्ट मला परफेक्ट जमते ना तर मी ते दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते. मला फार भारी वाटतं ह्या गोष्टी. तर आता मम्मीने मला जसं जसं सांगितलं ना तसं मी आता
करून घेते. अगोदर जिरे, मोहरी, कढीपत्ता सगळं घालून घेणार आणि शेंगदाणे ॲक्च्युली अगोदर ना शेंगदाणे घालायचे होते, तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचे होते, बट मी विसरली शेंगदाणे अगोदर घालायला, म्हणून नंतर घातले मी. जिरे मोहरी झाल्यानंतर शेंगदाणे घातले. बट ठीक आहे, पहिल्यांदा करते म्हणून होत असतं. आता कांदा वगैरे घालून घेते आणि मस्त तो ब्राऊन करते. ॲक्च्युली जर थोडा कांदा कच्चा राहिला ना मला बिलकुल पण आवडत नाही, म्हणून मग मी प्रत्येक भाजीत असो काही असो ना थोडा ब्राऊन करून घेते. तर थोडाफार झाला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता हिरवी मिरची वगैरे घालून घेणार. आणि मला जे कुकिंगचे जे पण मी करते ना कुकिंगचं व्लॉग म्हणजे व्हिडिओ, तो मला फार एस्थेटिक वाटतं, म्हणजे बघायला फार भारी वाटतं कुकिंगचं. आणि असं पण मी यूट्यूबवर ना कुकिंगचे व्हिडिओज बघत असते. मला फार आवडतं कुकिंगचं, जसं की चॉपिंग करायला किंवा एखादा फोडणी देत असणार किंवा काही करत असणार ना, बघायला फार भारी वाटतं. म्हणून मला पण असं वाटतं की हां, जरी मला जास्त म्हणजे 100% असं काही येत नाही, बट जे पण करते ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते. मला पण छान वाटतं बघायला. आय होप तुम्हाला पण चांगलं वाटत असणार मी कुकिंग करते आणि कशी करते बघायला. उपमा करायचं फार म्हणजे फार इझी आहे. तर अर्धं काम तर ऑलरेडी झालं आहे माझं. आणि प्रत्येक भाजीमध्ये जेव्हा पण आपल्याला कोणत्या पण भाजीमध्ये जर आपल्याला पाणी घालायचं असेल ना, तर नेहमी गरम करून घ्यायचं, म्हणजे चांगली टेस्ट येते. तर थंड पाणी घातलं ना तर ते काहीतरी बॅलन्स बिघडतं आणि अशी वेगळी लागते. मला नाही माहिती हे, बट सांगतात की गरम पाणी घालायचं प्रत्येक गोष्टी जे पण करत असेल. जसं जर वरणामध्ये पण पाणी घालायचं असेल तर गरम करून घालायचं. तर मी पण मग आता ठरवलं, म्हणजे एवढं मला माहिती नाही, बट तरी आता सांगितलं आहे म्हणून मग टाकते, गरम पाणीच करून टाकते. तर माझं ऑलमोस्ट झाली अर्धी प्रोसेस, तर व्यवस्थित झाली आहे उपमा करायची. तर आता व्यवस्थित किचन वगैरे आवरून घेते, कारण फारच पसारा होतो. जेव्हा पण मी कुकिंग करते ना तेव्हा फार पसारा होतो. तर पाण्याला व्यवस्थित उकळी आली तर मी हळूहळू ना रवा घालणार. तर रवा हा ऑलरेडी भाजून ठेवलेला होता, तर हळूहळू आता मी रवा घालणार. एकसाथ घातला ना तर असं म्हणजे असे गठुळासारखं होतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, असं गोठून जातं एक म्हणजे एकाच ह्याच्यात. तर मग हळूहळू घालायचं, म्हणजे तो मोकळा व्यवस्थित होणार. तर तुम्ही बघू शकता किती छान झालं आणि कलर पण इतका भारी आला आहे ना. आणि कोणत्याच ठिकाणी असं जाड राहिलं नाही आहे, तर व्यवस्थित झालं आहे पूर्ण. सो माझा उपमा तर रेडी आहे. किती छान झाला आहे. आय थिंक थोडं पाणी जास्त झालं आहे, थोडं ना अर्धा ग्लास कमी पाहिजे होतं, बट ठीक आहे, नेक्स्ट टाईम परफेक्ट करेल. आत्ता काही इतका परफेक्ट आला नाही मला असं वाटतं, बट छान दिसायला तर फार छान आहे. टेस्ट करून पण बघूया. तर सगळ्यांना उपमा देऊन दिला मी, भाऊला पण दिला. तर आता मी पण घेतला, बघूया आता टेस्ट कशी आहे. दिसायला तर एकदम छान आहे. आहे ना, पाणी जास्त झालं आहे थोडं, बट टेस्ट बघूया कशी आहे. गरम आहे फार. वाह, साल्ट एकदम परफेक्ट आहे. म्हणजे जास्त तिखट पण नाही आहे आणि जास्त आळणं पण नाही, एकदम परफेक्ट झाला होता उपमा. तर मम्मी आणि मी वरती परत ब्लँकेट्स टाकून दिला आणि नंतर आजी मम्मी ते घरून आणलेले उडीद आहे ना ते क्लीन करतायत. हा ना, किती कार झाले. तर हे अख्खे उडीद आहे, तर ते मळ्यातून आणलेले. तर ते क्लीन करून व्यवस्थित ठेवून देणार मम्मी, मग त्याची डाळ पण करणार. बट अगोदर सगळे क्लीन वगैरे करणार, कारण त्याच्यात खडे वगैरे असतात ना, म्हणून क्लीन करून ठेवणार. तर मी पण आता त्यांची हेल्प करते थोडी, नाहीतर खेळतच बसणार. तर क्लीन करता मस्त गप्पा पण चालू आहे. आजी मम्मी मस्त जुना गोष्टी सांगतायत, काय करायचो, कसं करायचो, शेतात काय लावायचो. मम्मी आणि आजी जेव्हा त्यांच्या जुन्या गोष्टी सांगतात ना, आठवणी, फार भारी वाटतं ऐकायला. मला तर फार भारी वाटतं. मी नेहमी विचारत असते, काय करायचे तुम्ही, कसं करायचे. छान वाटतं या सगळ्या गोष्टी. बाय द वे, मी विसरून गेली, सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तर मी बघा बोलण्यात विसरून गेली तुम्हाला विश करायचं.
तर आत्ता मला जस्ट आठवलं, मम्मी हे लाडू करायला बसली ना, तर मला आठवलं अरे यार मी विशच नाही केलं. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अजून तर आमचे लाडू होतातच आहे. तर आज लाडू मम्मी आणि आजी करणार आहे. मम्मी अगोदर ते बॅटर आहे ना लाडूचं ते करून देईल आणि आजी बांधून घेणार आहे छोटे छोटे लाडू मस्त. मी पण हेल्प करेल, बट बघूया मला जमता की नाही. तर मम्मीने व्यवस्थित भाजून वगैरे घेतलं आहे. ॲक्च्युली मी हे बघून घेते म्हणजे नेक्स्ट टाईम मला पण माहिती असेल की कसं करतात ते. तर बघूया. इथे मम्मीच्या आजीच्या गप्पा पण चालू आहेत बघा करता करता. तर लाडूचं बॅटर तर झालं आहे आणि इतकं फार गरम आहे, फार म्हणजे फार गरम आहे. बघूया आता कसं करता. तर बघूया आता आजी कशी लाडू करते. मी पण नेक्स्ट टाईम करणार, कारण आता मी त्यांचा व्हिडिओ शूट करते ना, म्हणून मला हात खराब नाही करायचे. तर लास्टला मी 1-2 करून बघेल, बट आता बघते मी कशी करते आजी. तर पहिला लाडू ऑलमोस्ट होत आला आणि खूप सिम्पल आहे, म्हणजे लगेच झाला, हातात घेता क्षणी लगेच गोल गोल झाला. तर पहिला लाडू झाला आहे. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. तर मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लव यू ऑल.